स्वाधार स्कॉलरशिप तातडीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा, सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनची मागणी. वर्ष 2025-26 साठीच्या स्वाधार छात्रवृत्तीची रक्कम तातडीने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे. अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली असली तरी जिल्ह्यात तिच्या अंमलबजावणीत मोठा विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्वाधार छात्रवृत्तीची पहिली हप्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हजारो अर्ज दाखल होऊनही केवळ सुमारे 1500 अर्जांना मंजुरी मिळाल्याचे समोर आले. यामुळे हजारो विद्यार्थी अद्यापही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. दरम्यान काही विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण विभागाकडून मंजूर करण्यात आले असले तरी अनेक अर्ज महाविद्यालय स्तरावरच प्रलंबित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विशेषतः खाजगी वसतिगृहात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून अद्याप त्यांना ₹1 देखील मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सामाजिक कार्यकर्ते शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर, सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनचे दीपक खिल्लारे, अविनाश डोंगरे, प्रितेश धनगर, कमल मोकळे आदींसह विद्यार्थ्यांनी जिल्हा समाज कल्याण विभागाचे उपायुक्त शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी 14 मे 2026 पर्यंत सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात स्वाधार योजनेची रक्कम जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले. मात्र 15 मे पर्यंत रक्कम जमा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा पॅन्थर दीपक खिल्लारे यांनी दिला. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार मोकळे यांनी देखील जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरसाट यांना देखील या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. दुसरे सत्र संपत आले असली तरी विद्यार्थ्यांना लाभ न मिळणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. आज आम्ही शिंदे सरांना भेटलो, या समाज कल्याणचे उपायुक्त. त्यांनी आम्हाला वेळ दिला की 14 मे पर्यंत आम्ही या विद्यार्थ्यांचे पैसे स्वाधारचे जमा करणार आहे. परंतु आणखी बरेच असे विद्यार्थी आहेत, कारण 1500 विद्यार्थी अप्रूव्ड आहे. माझी विनंती असेल या जिल्हा समाज कल्याणच्या प्रशासनाला की आपण लवकरात लवकर सर्व विद्यार्थी, ही चूक आपली आहे, त्यामुळे आपण कॉलेजकडून लवकरात लवकर प्रस्तावांची पूर्तता करून आपण लवकरात लवकर 15 मे पर्यंत सर्वच विद्यार्थ्यांचे पैसे जमा करा.